ते आपण बघू शकता SMPSला स्क्रू लावून झालेले आहेत. हे अशा प्रकारचे जे स्क्रू आहेत ते आपण SMPSला लावतो. मोठे एक स्क्रू लावायचा बाकी आहे, तो लावून टाकतो. त्यानंतर ही पॉवर कॉर्ड जी आहे ही अशा प्रकारे लावायची आहे. SMPS जर तुम्ही उलटा लावलात तर ही पॉवर कॉर्ड यामध्ये इन्सर्ट होणार नाही. त्यामुळे SMPS लावताना ही डायरेक्शन बघून पॉवर कॉर्डचं व्यवस्थित लावता आली पाहिजे. प्रॉपरली इन्सर्ट झालेली आहे आतमध्ये. आता या फ्रंट पॅनलच्या केबल व्यवस्थितरित्या मागे घेऊन आपण ह्याला लॉक करणार आहोत. पुढचं फ्रंट पॅनल जे आहे ते आपण बघू शकता. लॉकिंग आणि हे खाचे जे आहेत दिलेले त्यामध्ये प्रॉपर फिट झालं पाहिजे कॅबिनेट, नाही तर लॉक नाही होणार. प्रॉपर गॅप राहता कामा नये एवढी काळजी घ्यावी. अशा प्रकारे लॉक झालेला आहे कॅबिनेट. थँक्यू.